गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आपण BMC एक्झाम इम्पॉर्टंट क्वेश्चनचा भाग 2 म्हणजे पार्ट 2 घेऊन आलेलो आहे. याच्या पहिले मी एक पार्ट 1 बनवलेला आहे, तुम्ही ते नक्की बघितलं असेल आणि हे पण स्किप न करता पूर्ण बघा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. आणि मी मागे भरपूर व्हिडिओ टाकलेले प्रत्येक सब्जेक्टवर, आणि तुम्ही चॅनलला बघितले नसाल तर प्लीज बघून घ्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप नका करू, कारण पुढे इम्पॉर्टंट माहिती आहे, नाले वगैरे ज्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत ते सगळं मी एक पेपरवर लिहून तुम्हाला दाखवत आहेत. तर बघूया. फर्स्ट क्वेश्चन, BMC महानगरपालिका मुद्रणालयाची स्थापना केव्हा झाली? सन 1935 साली. BMC मलनी सारण प्रणाली डिटेल्स, जे की BMC मलनी सारण प्रणाली आहे, जे की आपण ड्रेनेज लाईन म्हणतो, कारण नाल्यावरून ते क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. 3-4 क्वेश्चन आलेले आतापर्यंत. त्याच्यामुळं मलनी सारण प्रणाली ड्रेनेज लाईन, त्याचे परिमंडळ किती आहेत? 7. मलनी सारण वाहिनी नाले यांची किलोमीटरमध्ये लांबी किती आहे? 1915 किलोमीटर यांची लांबी आहे. सॅटेलाइट उंदनचन केंद्र किती आहे? 44. मलजल प्रक्रिया सुविधा, त्याची मलजल प्रक्रिया होती केंद्रे, तिथे किती आहे? 7. आणि ते कुठे कुठे आहे हे पण क्वेश्चन येऊ शकतं मित्रांनो. त्याच्यासाठी आपण डिटेल्समध्ये दिलेलं आहे थोडंसं. हे बघा, मलजल प्रक्रिया केंद्राचे नाव किती आहेत, काय काय आहेत? कुलाबा, वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडूप, घाटकोपर, हे 7 मलजल प्रक्रिया, इथं मलजलची प्रक्रिया होते. त्याच्यानंतर 8वा चालू आहे चारकोर, हे 8वे मलजल प्रक्रिया केंद्राचे काम चालू आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये सुक्या कचऱ्याचे किती विलगीकरण केंद्रे कार्यरत आहेत? आजपर्यंत 24 विभागामध्ये एकूण 37 सुक्या कचऱ्यांचे संकलन व विलगीकरण केंद्रे कार्यरत आहे. कारण मी थोडं डीपमध्ये जाऊन आणि आपल्या साईटला जाऊन थोडंसं तुम्हाला नोट्स काढून देतोय, जे की इम्पॉर्टंट्स आहेत. आणि असं BMC काय विचारायला सांगता येत नाही, डीपमध्ये विचारते म्हणून थोडंसं डीपमध्ये जाऊन आपण स्टडी करतोय. क्लीनअप मार्शलची योजना काय आहे? महानगरपालिकेने बृहन्मुंबई स्वच्छता आणि स्वच्छता उपविधी 2006 हे उपविधी राज्य सरकारच्या अनुमतीसह घोषित केले आहेत. लक्षात, क्लीनअप मार्शल विचारलं तर बृहन्मुंबई स्वच्छता उपविधी 2006 हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर C आणि D कचरा व्यवस्थापन नियोजन काय आहेत? C आणि D कचरा व्यवस्थापन, असा क्वेश्चन आला. C आणि D कचरा व्यवस्थापन काय आहे, नियोजन काय आहे? तर त्याच्यावर थोडंसं C आणि D निर्मित कचरा खाली करण्याच्या जागेवर वाहून नेण्याकरिता बांधकाम आणि व्यवस्थापन, बांधकाम व्यावसायिक विकासन किंवा कोणत्याही इतर संस्थेत दिलेली मंजुरी. जे बांधकाम होतं तिथं ते कोणत्याही संस्थेला मंजुरी देतो आपण, त्याला काय म्हणतो? C आणि D कचरा व्यवस्थापन. तर नेक्स्ट बघूया. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये किती लांबीच्या पर्जन्य जलवाहिनी आहेत? जे की पर्जन्य वाहून नेणार, म्हणजे आपलं वरचं पावसाचा पाऊस येतो हे सगळं, त्याला म्हणतात पर्जन्य वाहून नेणाऱ्या नाल्या असते ना त्या. तर तपशील, मोठे नाले 1.5 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे, ज्यांची रुंदी 1.5 मीटरपेक्षा जास्त रुंदी आहेत, ते आहे 253.88 किलोमीटर्स. छोटे नाले 1.5 मीटरपेक्षा कमी रुंदी असलेले 363.76 किलोमीटर्स. कमानी पेटिका मोरी पर्जन्य जलवाहिन्या, जो की मोरी असते आपल्या छोट्या छोट्या, 621 किलोमीटर. रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या 1584 किलोमीटर्स. पॉईंटमध्ये आहेत, तुम्ही थोडंसं बघून घ्या आणि व्हिडिओला थोडंसं पॉज करून थोडेसे चांगले जे इम्पॉर्टंट नोट्स आहे तुम्हाला वाटले ते लिहून घ्या. मी सगळं ते इम्पॉर्टंट काढूनच दिलं मित्रांनो तुम्हाला, एक पॉईंट जशी माझी एक्झाम आहे या हिशोबानेच मी काढलेलं आहे मित्रांनो. चला, बंदिस्त नलिका पाईप अथवा ढापा आच्छादित पर्जन्य जलवाहिन्या, जे बंदिस्त असते जमिनीखाली आपल्याला दिसत नाही, त्याचे किलोमीटरमध्ये 565 किलोमीटर. नेक्स्ट बघू. ध्वनी संबंधी वातावरणातील हवेच्या दर्जाचे प्रमाण काय आहे? जे की ध्वनी आवाज करतो आपण, त्याचे प्रमाण किती असायला पाहिजे? BMCच्या अंडरमध्ये ते येतं त्यांच्यासाठी. डेसिबलमध्ये आवाज किती असायला पाहिजे हे पण विचारू शकतं. औद्योगिक क्षेत्र, जे औद्योगिक इंडस्ट्रियल एरिया आहे त्यांच्यासाठी दिवसाची वेळ इथं दिलेली आहे आणि रात्रीची वेळ, जे की दिवसाची वेळ काउंट होते 6 AM to 10 PM आणि रात्रीची वेळ
10 PM to 6 AM औद्योगिक क्षेत्रासाठी 75 डेसिबल पेक्षा जास्त नको आणि रात्रीच्या वेळी 70 डेसिबल पेक्षा जास्त नको. वाणिज्य क्षेत्र 65 डेसिबल, रात्रीच्या वेळी 55 डेसिबल. निवासी क्षेत्र 55 डेसिबल 45 डेसिबल. शांतता क्षेत्र 50 डेसिबल 40 डेसिबल्स. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी मागे टाकलेले क्वेश्चन कसे आलेले एक्झामला, मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग सगळ्यांचे टाकलेले, तुम्ही एकदा ते करा. आणि मेन म्हणजे ज्यांची एक्झाम बाकी असेल, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे, मुलांचा टाईम मॅनेजमेंट झालेला नाही आहे, 25 क्वेश्चन येत आहे, त्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे सेपरेट टाईम मॅनेजमेंटसाठी आणि तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि जे काही आपण हे नोट्स वगैरे घेतोय आणि हे माझ्याकडे नोट्स अवेलेबल आहे ते मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. तुम्ही प्लीज टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ती नोट्स बघू शकतात. टेलिग्रामची लिंक मी माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जे की यूट्यूबचं डिस्क्रिप्शन आहे, त्याच्यात जाऊन तुम्ही चॅनलला जॉईन करा टेलिग्रामच्या. आणि प्लीज रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.